कुठे चाललोत आपण? कुठे चाललोत बोला? माथेरानला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत माथेरानला. पनवेलवरून आम्ही निघालो आहोत आणि आता नेरळमध्ये पोहोचलोच आहोत जस्ट. तर आम्ही 2 फॅमिली आहोत आणि अजून एक फॅमिली आमच्यासोबत आहे. तर अचानक झालेला प्लॅन आहे हा. जेंट्स लोकांचं रात्री ठरलं की उद्या सकाळी माथेरानला जाऊया आणि आम्हाला ह्यांनी सकाळी सांगितलं की आज माथेरानला जायचं. सो असं घाईघाईतच आम्ही तयारी करून आलेलो आहोत आणि जस्ट आत्ता पोहोचलो आहोत आम्ही नेरळला. आता जी आपली गाडी आणलेली आहे ती गाडी आपल्याला पार्क करायची आहे, कारण आपल्या ज्या स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकल आहेत त्या वरती नेऊन देत नाहीत. सो इथे आता गाडी पार्क करायला आम्ही चाललो आहोत. मंडळी, तुमचं असं कधी झालं आहे का की आपल्या जवळपास अनेक ठिकाणं अशी फिरण्यासारखी असतात, पण आपण तिथे जात नसतो आणि खूप लांब लांब असं कुठेतरी आपण फिरायला जात असतो, पण आपल्या जवळची जी काही ठिकाणे असतात ती आपण कधीच पाहिलेली नसतात. तर असंच आमचं काहीतरी झालेलं आहे. म्हणजे माथेरान इतकं जवळ असूनसुद्धा आम्हाला कधी जाता आलं नाही, पण आज असं प्लॅन करूनसुद्धा जाता आलं नाही. आज असं अगदी ऑन द स्पॉट प्लॅन करून आम्ही आत्ता आलेलो आहोत. पण ठीक आहे, ॲटलिस्ट म्हणजे आम्ही पोचतोय तरी. व्हेकल पार्किंगच्या इथे 100 रुपये चार्ज असतो पूर्ण दिवसाचा. सो तो पे करून आम्ही इथून आता निघतोय. फायनली आता आम्ही इथे उतरलो आहोत आणि एका इकोमध्ये ना 5च लोक येतात, अलाउड आहेत. त्याच्यामुळे मग आता आमची एक गाडी मागे येते, एक फॅमिली मागे आहे, त्यांच्यासाठी आम्ही इथे वेट करतोय. ते आल्यानंतर ना मग आम्ही इथे टॉय ट्रेनच्या तिकीटसाठी प्रयत्न करत होतो, पण आम्हाला काही मिळाली नाही टॉय ट्रेनची तिकीट. ट्रेनची फ्रिक्वेन्सी इकडे खूप कमी आहे, म्हणजे आय थिंक फक्त सकाळच्या मॉर्निंगचं 2च ट्रेन आहे तिकडे. सो ट्रेनचं तिकीट काय आम्हाला मिळालं नाही, म्हणून मग आम्ही असंच फिरायचं ठरवलं. पुढे निघालो. बरेच लोक ना इकडे माथेरानला पावसाळ्यात येतात. पावसाळ्यात सुद्धा इकडे खूप मस्त बघण्यासारखं असतं. स्पेशली ग्रीनरी बघण्यासाठी लोक इकडे येतात. खूप छान वाटत होतं. थोडं यायला लेट झालं होतं, पण म्हटलं चला जेवढं होईल तेवढं बघून घेऊया. आज ना ऊन जास्त नाही आहे, म्हणजे आभाळच आहे. कॅप आम्ही सोबत कॅरी केल्या होत्या, पण कॅप घालायची वेळ आलीच नाही, कारण ऊन बिलकुलच नाही आहे. आणि आता इकडे फोटो वगैरे काढून आम्ही बाहेर येतोय. बाहेर बघा, आता इथे रानमेवाचं मस्त स्टॉल आहेत, छोटे छोटे पेरू आहेत, स्टार फ्रूट आहे, बोरं आहेत छोटी छोटी. बोरांचा सीझन चालू झाला आहे. सो म्हटलं चला आता थोडंसं पोरांनासुद्धा भूक लागलेली आणि काहीतरी आता इकडे आल्यासारखं रानमेवाची जी हे आहे टेस्ट आहे ती घेऊयाच. स्टार फ्रूट घेतला आम्ही. त्यानंतर धनुनी बोरं घेतली. मस्त असं मसाला मीठ लावून दिलेलं जे आंबट बोरं आहेत किंवा जे काही स्टार फ्रूट आता घेतले ना, इतकं छान लागतं ना, चविष्ट लागलं ना. स्टार फ्रूट मी पहिल्यांदा एकदा ट्राय केलं होतं, पण तेव्हा मला बिलकुल आवडलं नव्हतं. पण आत्ता हे जे इथलं घेतलं ना ते इतकं टेस्टी लागतं आहे ना की खरंच काय सांगू. भूक तर आम्हाला इतकी प्रचंड लागली होती ना, म्हटलं चला आता पहिली काहीतरी पेटपूजा करूया चांगली मस्त, आणि मग फिरायला मग मोकळं. आता पुढे आल्यानंतर ना इथून आता आम्हाला रिक्षा होती, रिक्षामध्ये बसायचं होतं पुढे जाण्यासाठी. रिक्षामध्ये पण आता इकडे 3च लोक अलाउड असतात. आपली मुलं 5 वर्षावरील जर मुलं असतील तर त्यांच्यासुद्धा इथे रिक्षाचं भाडं लागतं. सो रिक्षात बसलो आणि आता निघालोत आम्ही इकडे पुढे.
माथेरानला जर तुम्ही आलात ना तर माथेरान हे प्रदूषणमुक्त असं हिल स्टेशन आहे. कारण इथे ना जे रिक्षा आहेत ना, रिक्षासुद्धा रिक्षा आहेत. त्याच्यामुळे इकडे प्रदूषण तुम्हाला कुठेच दिसणार नाही. फक्त हिरवळ आणि स्वच्छ वातावरण, स्वच्छ हवा तुम्हाला इथे घ्यायला मिळेल. एकतर तुम्ही पायी येऊ शकता किंवा मग अशी घोडेस्वारी तुम्ही करू शकता. नाहीतर मग रिक्षा अवेलेबल असतात. ई-रिक्षा ज्या आहेत ना, त्या आत्ताच स्टार्ट केलेल्या आहेत. कारण सोनालीताई जेव्हा 8 वर्षापूर्वी इथे आल्या होत्या ना, तेव्हा त्या अगदी म्हणजे त्यांनी पायी प्रवास केला होता. किंवा मग घोडेसुद्धा त्यावेळी अवेलेबल होते. पण त्यांनी चालतच सगळा जो माथेरान आहे तो फिरल्या होत्या. आत्ता 2 वर्षापूर्वी आय थिंक ई-रिक्षा ज्या आहेत त्या स्टार्ट केलेल्या आहेत. पण ते खरंच खूप बरं झालेलं आहे. कारण जर लहान मुलं सोबत असतील ना, तर मग चालणं किंवा मग घोड्यावर बसून स्वारी करणं, घोड्यावर फिरणं जरा कठीण जातं. कारण लहान मुलं इतका वेळ घोड्यावर बसत नाहीत. त्याच्यामुळे मग ई-रिक्षाच बरी पडते. मी तर इमॅजिन करत होते की पावसाळ्यात आल्यानंतर इथे किती छान वाटत असेल. म्हणजे आत्ताच बघा ना किती हिरवळ आहे, मस्त वाटते, खूपच छान वाटते. आणि जेव्हा पावसाळ्यात जेव्हा लोकं येतात तेव्हा तर किती छान म्हणजे बघण्यासारखं दृश्य असेल. 8-10 वर्षापूर्वी ना इकडे फक्त धुरळाच होता. म्हणजे सोनालीताई आल्या होत्या तेव्हा इकडे फक्त सगळीकडे मातीच, लाल माती होती. आणि मग लोक घोड्यांवर बसून किंवा मग पायी चालत इथपर्यंत पोहोचायचे. तर आता ई-रिक्षा चालू केल्यामुळे ना इकडे रोडसुद्धा छान केलेले आहेत, चांगले केलेले आहेत. बघा इकडचं मार्केट जे आहे ना, मार्केटमध्ये तुम्ही लेदरच्या वस्तू इकडे म्हणजे पर्स वगैरे किंवा चपला वगैरे तुम्ही इकडे बघू शकता. खूप छान स्टॉल आहेत इकडे, दुकानं आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या वस्तू इकडे आहेत. तर म्हटलं चला आता येताना आपण बघूया, आधी पुढे जाऊन पेटपूजा करूया कुठेतरी. तर ह्यांना म्हणजे एक बिर्याणीवाला आहे इकडे फेमस असा. तर तिथे आम्ही जायचं ठरवलं. जिथे खूप चांगली बिर्याणी मिळते, खूप म्हणजे टेस्टी बिर्याणी असते. कांबळे साहेबांनी बऱ्याच वेळा तिथे बिर्याणी टेस्ट केलेली आहेत. आम्ही इथे पहिल्यांदाच आलोत, म्हणजे मी आणि हे पहिल्यांदाच आलोत. पण सोनालीताई आणि कांबळे फॅमिली इकडे, म्हणजे कांबळे फॅमिली तर नेहमीच येतात. पण सोनालीताईसुद्धा 8-10 वर्षापूर्वी इकडे आले होते जेव्हा धनू नव्हता. पण आम्ही मात्र इकडे पहिल्यांदाच येतोय. सो चालता तो त्यांचा एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर करत होत्या आणि मग आम्ही सुद्धा तो एन्जॉय करत होतो. आता इकडे ना जे मी तुम्हाला म्हटलं की बिर्याणीचं शॉप आहे, दुकान आहे, तिकडे आम्ही चाललो आहोत. तर पहिल्यांदा आता पेटपूजा करायची आणि नंतर मग फिरायचं आहे. तर मंडळी, तुम्ही जर इकडे माथेरानला कधी आलात ना तर इथली बिर्याणी नक्की खा. कारण खूप टेस्टी बिर्याणी आहे. आणि बघा 1300 रुपयामध्ये आम्ही इतके लोक जेवलो. इतके लोकांचं जेवण 1300 रुपयामध्ये झालं. खूप छान बिर्याणी होती. जेवण वगैरे करून मग पुन्हा आम्ही बाहेर आलो. आता इथे बघा जे कुठले पॉईंट्स आहेत माथेरानला, तर इथे पॉईंट्सची नावं दिलेली आहेत. पनोरमा पॉईंट आहे, इको पॉईंट आहे, चार्लोट लेक पॉईंट आहेत. भरपूर असे पॉईंट बघण्यासारखे आहेत. तर आम्ही इथे ते पॉईंट बघून घेतले. आम्हाला यायला खूप लेट झालं होतं त्याच्यामुळे. आणि उद्या वनडे आहे आणि तीर्थाची सुद्धा एक्झाम आहे, ननूची सुद्धा एक्झाम आहे. त्याच्यामुळे मग आम्हाला इथे स्टे करता येणार नाही. पण आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा इकडे येऊया, स्टेसाठी येऊया आणि मग बाकीचे जे पॉईंट आहेत, जे पॉईंट बघितले नाहीत ते पॉईंट बघूया. सो नंतर मग आम्ही इकडून थोडंसं, इकडे ना बरेचसे गार्डन आहेत पण म्हणजे मुलांना खेळण्यासाठी. सो इथे थोडा वेळ आम्ही गार्डनमध्ये मुलांना खेळायला दिलं आणि मग निघालो.
पुढे ना व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेचसे गार्डन मी आता इकडे दाखवले आहेत, म्हणजे जवळजवळ 3-4 गार्डन मी इथे बघितले. सो तिथे आम्ही एका गार्डनमध्ये जाऊन मुलांना खेळायला दिलं, थोडा वेळ आम्हीसुद्धा रेस्ट केली आणि मग तिथून निघालो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.